कलकी अवतार कवि सतीश गोरे म्हणजे मी स्वतः. सत्य की ये लेखनी कलकी की है तलवार. सत्य की ये लेखनी कलकी की है ये तलवार. असत्य पर ये वार हे कलकी जग को तार. दे सबको अमृत धार शुद्ध कर ये समंदर. मीठा हो ये सारा सागर. रामायण जो रहा अधूरा करना है तुमको ही पूरा. करो जगत को हरा भरा राम के वचन को करो पूरा. रावण भी एक राम भक्त था सुनाओ ये रहस्यमयी कथा. रावण की पूरी करो व्यथा. रावण की तुम पर आस्था राम का सेवक. राम का सेवक रावण भी कभी जय था. कुंभकर्ण राम भक्त कभी विजय था. भारत माता की जय भारत पुत्रों की भी जय. हो सत्य की विजय तिरंगे की जय विजय. महत्वपूर्ण सूचना. ये काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. ये काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति सुख मानवता की स्थापना सभी देशों का मिलन और एकता अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कलकी अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे सर म्हणजे मी स्वतः. सदरील कविता पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद. प्लीज शेअर इट and watch this video again and again. Thanks once again. कवितेचं नाव आहे कलकी भगवाना. कवी श्री सतीश गोरे सर. बनसोडा भारत म्हणजे मी स्वतः. कलकी भगवाना. कलकी अवतार प्रकटत से भारती. कलकी अवतार प्रकटत से भारती. सूर्य सत्याचा उगवत असे जगती. तुमची प्रतिमा आहे हरेक माणसात. तुमची छवी दिसे मज साधू सज्जनात. हे कलकी भगवाना भास तुम्ही आभास तुम्ही. साधू तुम्ही सैनिक तुम्ही. भास तुम्ही आभास तुम्ही. विरोधाभास तुम्ही. संसारी हर मानवी संन्यस्त संसारी तुम्ही. हे कलकी भगवाना अहिंसा तुम्ही. अहिंसेचे पूजक परिहिंसकाचे तुम्हीच भक्षक. म्हणून म्हणे भास तुम्ही विरोधाभास तुम्ही. तुमच्या अस्तित्वाने व्यापिले जगत. हर एक पृथ्वीवासीय होऊ लागे तुमचे भक्त. सत्याला आली उर्मी होऊ लागली सशक्त. शक्ती द्यावी आपण त्यास जे असती अशक्त. कलकी अवतार प्रकटत असे भारती. सूर्य सत्याचा उगवत असे जगती.
कल्कि अवतार कवि श्री सतीश गोरे सर। महत्वपूर्ण सूचना। एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है। एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है। एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है। एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है। ये धर्म सभी धर्मों का सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है। ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता है। ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है। ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही हमें मिलता है। ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है। विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन, एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है। जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है। कल्कि अवतार कवी श्री सतीश गोरे सर, म्हणजे मी स्वतः। सदरली व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद। सदरली कवितेसाठी आपण आपल्या सूचना यूट्यूबमध्ये पेस्ट करू शकता। सदरली व्हिडिओ पहा व शेअर करा। थँक्स वॉच इट अगेन अँड अगेन। कवितेचं नाव आहे कल्कि हरी जय। मराठी काव्यमाला कवी सतीश गोरे सर। कल्कि हरी जय जय कल्कि हरी, कल्कि हरी जय जय कल्कि हरी। कल्कि नाम हमारे सारे काम करी, पुजावे कल्किस जपावे कल्किस। तारितो सतत जगी सत्य धर्मास, स्थापितो जगी सतत सत्य कर्मास। जागवितो जगी हरेक माणसास, जपितो सदा माणुसकीस। जाणितो सत्य भक्तीस, तारितो सर्व ही धर्मास। कल्कि हिंदू कल्कि मुस्लिम, कल्कि यम कल्कि हिनियम, कल्कि शीख कल्कि ईसाई, कल्कि गुरु कल्कि ईसाई, कल्कि यहूदी कल्कि पारसी। कल्कि हा गोडवा सर्व ही रसी। कल्कि हा गोडवा सर्व ही रसी। कल्कि बौद्ध कल्कि ख्रिस्त, कल्कि बौद्ध कल्कि ख्रिस्त, कल्कि प्रारब्ध कल्कि रास्त, कल्कि प्रारब्ध कल्कि रास्त, कल्कि जैन कल्कि ही सत्य। कल्कि मौन कल्कि सुकृत्य, कल्कि जोडतोय सर्व धर्मास। सर्व मानव येती सत्य धर्मास। एक सूर्यप्रकाशाने झाला इंद्रधनू, सर्वजण सत्य धर्माचे गाणे म्हणू। सात रंग इंद्रधनुष्याचे, हे विभाजन हिंदू धर्माचे। करी गाणे एक सर्व सत्य धर्माचे, विसरू नका गाणे कल्कि सूर्याचे। नसे कोणताही धर्म वेगळा, नसे कोणताही धर्म आगळा, नसे कोणताही मानव वेगळा, सर्वांचा धर्म एकच सगळा। नसे कोणताही धर्म वेगळा, नसे कोणताही धर्म आगळा, नसे कोणताही मानव वेगळा, सर्वांचा धर्म एकच सगळा। नियम हा विज्ञानाचा, हा असे सप्तरंगाचा। एका सूर्यप्रकाशाचा पांढरा रंग,
त्यातूनच होतात जगी सप्तरंग. एक धर्म हिंदू आद्य जगतात, त्यापासून सर्व धर्म हे होतात. सारे धर्म भाऊ भाऊ आहेत, एक हिंदू सत्य धर्म. सारे धर्म सत्य धर्म, मानू जगती सर्व धर्म समभाव. ना राही माणुसकीचा अभाव, हा संदेश कल्कीश्वराचा जपावा. हा संदेश सत्य धर्माचा फैलावा. हा माणुसकीचा सांगावा, धर्म अहिंसेचा पाळावा. सत्य सोबती असावा, राक्षसीपणा संपावा. मानव जगी उरावा, सत्य धर्म इथे स्थापावा. कल्की हरी नाम जपावा. कल्की हरी नाम जपावा. सर्व धर्मांचा संगम व्हावा, अतिरेकी नावरावा. शांती संदेश सर्वा मिळावा. कल्की हरी जगी जपावा. कल्की हरी जय जय कल्की हरी. कल्की नाम हमारे सारे काम करी. कल्की हरी जय जय कल्की हरी. कल्की नाम हमारे सारे काम करी. पुजावे कल्कीस, जपावे कल्कीस. तारितो सतत जगी सत्य धर्मास. स्थापितो जगी सतत सत्य कर्मास. जागवितो जगी हरे एक मानसास. स्थापितो जगी सतत सत्य कर्मास. जागवितो जगी हरे एक मानसास. सदरील काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोमातेचे म्हणजेच गोहत्येचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे धर्मयुद्धाचे समर्थन करीत नाही. मराठी काव्यमाला कवि सतीश गोरे. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मान हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही हमें ईश्वर से मिलन का संभव है. ये ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्की अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे सर म्हणजे मी स्वतः. सदरील व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल वाचल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद. वॉच इट अगेन अँड अगेन. सजेक्ट युअर थॉट्स फॉर मी. थँक्स. कवितेचं नाव आहे हे कल्की भगवाना. कल्की अवतार कवी कवी श्री सतीश गोरे सर म्हणजे मी स्वतः. काल तुम्ही, महाकाल तुम्ही, दुष्टांचे कर्दन काळ तुम्ही. सत्य धर्म आज रक्षिणार तुम्ही. हिंदू धर्म आज रक्षिणार तुम्ही. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मान हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता.
ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है। ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है। ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है। विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है। जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है। बल्कि अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे सर सदरील व्हिडिओसाठी आपल्या सूचना कळवा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. थँक्स वन्स अगेन. वॉच इट अगेन अँड अगेन. शेअर इट अगेन अँड अगेन. थँक्स. कवितेचं नाव आहे हे कल्की भगवाना. कवितेचे कवी आहेत श्री गोरे सतीश सर, म्हणजे मी स्वतः. काल तुम्ही, महाकाल तुम्ही, दुष्टांचे कर्दन काळ तुम्ही, सत्य धर्म आज रक्षिणार तुम्ही, हिंदू धर्म आज रक्षिणार तुम्ही, मुस्लिम धर्मासही तुम्ही तारणार, ख्रिश्चन धर्मास आधार देणार, शीख धर्म बळकट करणार, सर्व धर्म समभावे जगत एक होणार, असत्याचा यदा कदा सदा नाश होणार. हे कल्की भगवान, मी कल्की भगवानास बोलतो, धर्म माझा सत्य सांगतो. मी कल्की स्वरूप दर्शन देतो, विश्वरूप दर्शन सत्यास देतो. अंधारात मी, प्रकाशात मी, सूर्यात मी, कोटी कोटी ताऱ्यांत मी, ग्रहात मी, उपग्रहात मी, उल्केत मी, धूमकेतूत मी, पृथ्वीत मी, चंद्रात मी. मी कल्की स्वरूप दर्शन देतो, विश्वरूप दर्शन सत्यास देतो. कल्की स्वरूप दर्शन देतो. कल्की स्वरूप दर्शन. अंधारात मी, प्रकाशात मी, सूर्यात मी, कोटी कोटी ताऱ्यात मी, ग्रहात मी, उपग्रहात मी, उल्केत मी, धूमकेतूत मी, पृथ्वीत मी, चंद्रात मी. मी कल्की स्वरूप दर्शन देतो, विश्वरूप दर्शन सत्यास देतो. आकाशात मी, पाताळात मी, वायूत मी, हृदयात मी, मानसात मी, पशुत मी, जलात मी, सागरात मी, नद्यात मी, हिमालयात मी. मी कल्की स्वरूप दर्शन देतो, विश्वरूप दर्शन सत्यास देतो. कल्की स्वरूप दर्शन. अंधारात मी, प्रकाशात मी, सूर्यात मी, कोटी कोटी ताऱ्यात मी, ग्रहात मी, उपग्रहात मी, उल्केत मी, धूमकेतूत मी, पृथ्वीत मी, चंद्रात मी. मी कल्की स्वरूप दर्शन देतो, विश्वरूप दर्शन सत्यास देतो. आकाशात मी, पाताळात मी, वायूत मी, हृदयात मी, मानसात मी, पशुत मी, जलात मी, सागरात मी, नद्यांत मी, हिमालयात मी. मी कल्की स्वरूप दर्शन देतो, विश्वरूप दर्शन सत्यास देतो. सूर्यात मी, अग्नीत मी, तेजात मी, सत्यात मी, ऊर्जेत मी, विद्युत मी, प्रकाशात मी, अंधारात मी, छायेत मी, प्रतिबिंबात मी. मी कल्की स्वरूप दर्शन देतो, विश्वरूप दर्शन सत्यास देतो. हे कल्की भगवाना, काल तुम्ही, महाकाल तुम्ही, दुष्टांचे कर्दन काळ तुम्ही, सत्य धर्म आज रक्षिणार तुम्ही, हिंदू धर्म आज रक्षिणार तुम्ही, मुस्लिम धर्मासही तुम्ही तारणार, ख्रिश्चन धर्मासही आधार देणार, शीख धर्म ही बळकट करणार, ईसाई धर्म ही आपला मानणार, यहुदी धर्म ही सत्य धर्म ठरणार, पारसी धर्म ही इथे तारणार, सर्व धर्म ही सत्य धर्म ठरणार, सर्व धर्म समभावे जगत एक होणार, असत्याचा यदा कदा सदा नाश होणार. सदरले सत्य धर्म काव्य कसल्याही प्रकारे मानहिंसेचे समर्थन करीत नाही.
सदरील काव्य कसल्याही प्रकारे गोमातेच्या हिंसेचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे युद्धांचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे महायुद्धांचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य कसल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य सर्व धर्मांचे सत्य धर्मात हार्दिक स्वागत करीत आहे. चला पुन्हा एकदा आपण अहिंसेच्या मार्गाकडे वळूया, जो मार्ग आपल्याला महात्मा गौतम बुद्ध यांनी सांगितला होता. तोच मार्ग परत आपल्याला महात्मा गांधीजी यांनी दाखविला होता. त्याच अहिंसेची आपल्याला पुन्हा एकदा गरज आहे. मग चला तर आपण सत्याच्या मार्गाने चलूया. सदरील व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद. थँक्स. Watch this video again and again. Please share this video again and again. Thanks to watch. कवितेचं नाव आहे विश्वरूप दर्शन महाकाव्य. एक महाकाव्य, कल्की अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरेस म्हणजे मी स्वतः. विश्वरूप दर्शन सत्यास देतो मी, कल्कीचं रूप दर्शन देतो. अंधारात मी, प्रकाशात मी, सूर्यात मी, कोटी कोटी ताऱ्यांत मी, ग्रहात मी, उपग्रहात मी, उल्केत मी, धूमकेतूत मी, पृथ्वीत मी, चंद्रात मी. विश्वरूप दर्शन सत्यास देतो मी. कल्की गुरु सिंह शीख धर्माचा, मी कल्की दशावतारी हिंदू धर्माचा, मी कल्की ईसाई धर्माचा, मी कल्की देव यहुदी धर्माचा. विश्वरूप दर्शन सत्यास देतो मी, कल्की स्वरूप दर्शन देतो. कल्की अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरेस म्हणजे मी स्वतः. महत्वपूर्ण सूचना: ये काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता. ये काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. ये काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. ये काव्य किसी भी युद्ध का समर्थन नहीं करता. ये काव्य महायुद्ध का समर्थन नहीं करता. ये काव्य सभी धर्मों का इस धर्म में हार्दिक हार्दिक स्वागत करता है. ये काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना, ये सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद आयन स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्की अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरेस म्हणजे मी स्वतः. सदरील व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक धन्यवाद. प्लीज वॉच इट अगेन अँड अगेन. प्लीज शेअर दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. थँक्स वन्स अगेन. कवितेचे नाव आहे हे कल्की भगवाना. कल्की अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरेस म्हणजे मी स्वतः. मी कल्की देव पारसी धर्माचा, मी कल्की देव हिंदू धर्माचा, मी कल्की देव मुस्लिम धर्माचा, मी कल्की देव बौद्ध धर्माचा, मी कल्की देव सर्व धर्मांचा. मी देव कल्की सर्व धर्म सत्याचा,
मी कल्किया जन्मा जन्मा आकारा निराकारा, मी कल्किया जन्मा ईश जन्म मृत्यू चक्राचा, मी कल्की जन्मा जीवनी सत्यमयी अमरत्वाचा, मी कल्की जन्म मृत्यू फेऱ्यातही निराकारातही, अकारातही निराकारातही, अकारात मी निराकारात मी, वस्तू सर्व सत्य धर्मात मी, महत्वपूर्ण सूचना। ये धर्म अभी तक हुए, जितने भी युद्ध अभी तक हुए उस युद्धों का समर्थन नहीं करता है। ये धर्म अभी तक हुए महायुद्धों का समर्थन नहीं करता है। ये धर्म सिर्फ अहिंसा और अहिंसा का ही समर्थन करता है। ये धर्म सिर्फ अहिंसा और अहिंसा का ही समर्थन करता है। अहिंसा ही जग को तारने वाला अमृत है। इसे हमें प्राशन करना चाहिए। एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है। एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है। एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है। एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है। ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है। ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता। ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है। ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है। ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है। विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन, एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का परम उद्देश्य है। जगत में फैला हुआ आतंकवाद कायम करके खत्म करना सत्य धर्म का उद्देश्य है। कल्कि अवतार कव्य कवी श्री सतीश गोरेसर म्हणजे मी स्वतः. चला तर मग आपण एक नवीन जग स्थापूया, ज्या जगाचं नाव असेल सतयुग. यामध्ये कोणीही कोणाची हिंसा करणार नाही. चला चला, सत्य हे एक अमृत आहे. चला सत्याचे अमृत पान करूया. अहिंसेचा धर्म स्वीकारूया, ज्याची शिकवण आपल्याला यापूर्वी महात्मा गौतम बुद्ध यांनी दिली होती आणि तोच मार्ग महात्मा गांधीजी यांनी आपल्याला दाखवला होता. Thanks to watch this video. Please watch this video again and again. Please share this video again and again. Thanks once again. कवितेचं नाव आहे सर्व धर्म समभावी. महाकाव्य कल्की अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरे म्हणजे मी स्वतः. सर्व धर्म समभावे, जगत एक होणार, असत्याचा सदैव नाश होणार. कल्की भगवान बोलले मला, आणि सत्य धर्मही उमगला. कल्की स्वरूप दर्शन होत असे, विश्वरूप दर्शन घडत असे. अंधारात कल्की दिसले मला, सत्य धर्म ऐसा कळे सत्याला. अंधार हे निसर्ग तत्व, अंधाराचे सांगतो सत्व. एक हिंदू धर्माची कहाणी, ऐक ही धर्म अमृतवाणी. झाले भारतातील सागर मंथन, मिळाले त्यातही अमृत धन. झाले भारतातील सागर मंथन, मिळाले त्यातही अमृत धन. राहू म्हणजेच छाया, राहू म्हणजेच छाया. केतू म्हणजेच पडछाया, केतू म्हणजेच पडछाया. राहू छाया झाले अमर, म्हणून ना थांबले समर. केतू पडछाया झाली अमर,
वरील ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की राहू हा ग्रह नसून राहू ही ग्रहाची छाया असते. त्याचबरोबर केतू म्हणजे एक ग्रह नसून केतू ही ग्रहाची पडछाया असते. जुन्या काळामधील खगोलशास्त्राची ही एक सुंदरच कथा आहे. ती काही जणांना अजून समजलेली नाही. राहू छाया झाले अमर, म्हणून ना थांबले समर. केतू पडछाया झाली अमर, युद्धाचे ना थांबलेले समर. ही समरे थांबवीन कायमची, प्रतिज्ञा आहे देवकल्कीची. मी पिता तुमचा तुम्ही माझी लेकरे. कल्की रडे तुमचा कलंक धुण्यारे. नको आता यादवी मने सर्वांची सांधावी. मानवता ना रडावी, मानवता ही हसावी. मानवता ना रडावी, मानवता ही हसावी. पुसूनी टाकीन कलंक युद्धांचे, पुसीन कलंक भ्रष्टाचाराचे. पाठ पडवीन सदाचाराचे, विजय ध्वज सत्य धर्माचे. कल्कीला आहे फडकायचे. महत्वपूर्ण सूचना. ये धर्म अब तक हुए किसी भी युद्ध का समर्थन नहीं करता. ये धर्म अब तक हुए किसी भी महायुद्ध का समर्थन नहीं करता. ये धर्म अब तक हुए किसी भी पुराणों से, उदाहरणार्थ रामायण महाभारत में हुए युद्धों का भी समर्थन नहीं करता. क्योंकि ये धर्म सिर्फ अहिंसा और अहिंसा का ही समर्थन करता है. ये काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. ये काव्य किसी भी तरह अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये काव्य सभी धर्मों का इस धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन, एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना, ये सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद टाइम से उसे खत्म करना, इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्की अवतार कवी कवी श्री सतीश गोरे सर, म्हणजे मी स्वतः. ज्याप्रमाणे आपल्याला एकेकाळी महात्मा गौतम बुद्धांनी अहिंसेचा मार्ग दाखविला, त्याच मार्गावर आपल्याला आज चालणे आवश्यक आहे. तोच मार्ग आपल्याला महात्मा गांधीजी यांनीही दाखविला होता. म्हणून जिथे जिथे सत्य आणि अहिंसा आहे तिथेच ईश्वराची वस्ती स्थापन होऊ शकते, अन्यथा नाही. म्हणून सत्य आणि अहिंसा स्वीकारा आणि एका नवीन सतयुगाची स्थापना करा. चला आपण एकमेकांना मदत करूया, नवीन सतयुग स्थापन करूया. वरील व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल आपले हार्दिक धन्यवाद. प्लीज watch this video again and again. Please share this video again and again. I am thankful. Thanks.
थैंक्स अगेन। कल्कि अवतार काव्यावरील एक लेख कवी श्री सतीश गोरेसह कल्कि अवताराशी संबंधित एक लेख। कलियुगी चक्रात मानवता अडकून पडली आहे। काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षडविकारांचे कलियुगाचे दुष्टचक्र बनले आहे। पूर्ण मानवता यात अभिमन्यूसारखे अडकून पडली आहे। या कलिचक्राचा संपूर्ण विनाश करण्यासाठी एका कल्कि अवताराची आवश्यकता संपूर्ण जगाला आहे, जो ईश्वर या जगाला संपूर्ण कलिचक्रातून मुक्त करेल। कलिचक्राचा संपूर्ण विनाश झाल्याशिवाय सत्य धर्माची पुन्हा स्थापना करणे अशक्य आहे। सतयुगाची स्थापना करण्यासाठी भगवान कल्कि माझ्या मनमंदिरात विराजमान झाले आहेत। अर्थातच त्यांच्या पावन स्पर्शामुळे माझ्यातील कलियुगाचा विनाश झाला आहे। या सदिशाने सतयुगात केव्हाच पदार्पण केलेले आहे। कली राक्षसांचा उद्धार करण्यासाठी कल्कि भगवानाने अहिंसेचा प्रण घेतलेला आहे। कली राक्षसांचा उद्धार करण्यासाठी कल्कि भगवानाने अहिंसेचा प्रण घेतलेला आहे। महात्मा गौतम बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतार आहे। महात्मा गौतम बुद्धांच्या चरित्राचा आदर करत मान राखत भगवान कल्कि सुद्धा संपूर्णतः अहिंसक अवतार घेणार आहेत। कोणी जर त्यांच्या अवताराविषयी एखादा गैरसमज पसरविलेला असेल तर तो दूर करावा। कारण परत एकदा ते वाक्य रिपीट करतो, कली राक्षसांचा उद्धार करण्यासाठी कल्कि भगवानाने अहिंसेचा प्रण घेतलेला आहे। महात्मा गौतम बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतार आहेत। याचाच अर्थ असा होतो की अंतिम अवतार हा महात्मा गौतम बुद्धांपेक्षा आदर्श असणार आहे। म्हणून त्यांना सुद्धा महात्मा गौतम बुद्धांच्या अहिंसेच्या व्रताचं पालन करावंच लागेल। महात्मा गौतम बुद्धांच्या चरित्राचा आदर राखत भगवान कल्कि सुद्धा संपूर्णतः अहिंसक अवतार घेत आहेत। ते कोणत्याही मानवाची हिंसा करणार नाहीत। एखाद्या मानवात घुसलेल्या राक्षसाला प्रबोधन करून त्यालाही ते मानव बनवित आहेत। भगवान कल्किच्या हाती सुदर्शन चक्र आहे। कल्कि राक्षसावर जेव्हा हे सुदर्शन चक्र चालवतील तेव्हा राक्षसांना सत्याचे दर्शन होईल, धर्माचे दर्शन होईल, ईश्वराचे दर्शन होईल व ते कल्कि भगवानास शरण येतील। या अवतारामध्ये जे सुदर्शन चक्र वापरले जाणार आहे ते सुदर्शन चक्र संपूर्णतः अहिंसकच असणार आहे। या अवतारामध्ये कल्कि भगवान जे सुदर्शन चक्र वापरणार आहेत ते संपूर्णतः अहिंसकच आहे, ते लक्षात घ्यावे। कल्कि अवतार काव्य विशेष सूचना। ये काव्य अभी तक के सभी पुराणों से या धर्मों से जो हमें
सच सीखने को मिलता है उसका समर्थन करता है। ये काव्य अभी तक हुए युद्धों का समर्थन नहीं करता है, चाहे वो रामायण हो चाहे या महाभारत हो, चाहे शिव महापुराण हो। अगर किसी में किसी भी धर्म में अभी तक हिंसा दिखाई दी है तो उस हिंसा का ये सत्य धर्म समर्थन नहीं करता। इस सत्य धर्म का उद्देश्य ये है हमारे लिए ये प्रबोधन पर वाक्य है कि अभी तक हुए युद्धों से सिर्फ नुकसान और नुकसान ही हुआ है, इसलिए हमें नुकसान की तरफ नहीं जाना है। एक नया सतयुग होगा, उसमें एक भी युद्ध नहीं होगा, एक भी हिंसा नहीं होगी, एक अहिंसक सतयुग की ओर हमें जाना है। इसलिए सभी लोगों को एक अति उच्च ज्ञान का दर्शन होना अतिशय आवश्यक है। अब तक की कथाओं में जो युद्ध दिखाया जाता था, राम कथा में युद्ध दिखाया जाता था, महाभारत में युद्ध दिखाया जाता था, युद्ध ये अंतिम पर्याय नहीं है। युद्ध में हिंसा होती है, सैनिक मरते हैं, बच्चे मरते हैं, ये बुरी बात है। तो अभी तक जो ये हिंसा का धर्म पे कलंक लगाया है, इस कलंक को धोने के लिए भगवान कल्कि कहते हैं कि मैं कभी भी युद्ध नहीं करूंगा, मैं कभी भी हिंसा नहीं करूंगा। अगर मैं इस विश्व का परम पिता हूँ तो ये सारे मेरे बच्चे हैं, फिर एक पिता एक बच्चे को कैसा मार सकता है, अपने ही बच्चों को कैसा मार सकता है। इसीलिए मैं उनको अहिंसा का पाठ पढ़ाऊंगा, जैसे कि महात्मा गौतम बुद्ध ने पढ़ाया था। महात्मा गौतम बुद्ध के चरित्र को दोबारा दोहराने का वक्त आया है। महात्मा गौतम बुद्ध के चरित्र को हमें फिर से स्वीकार करना चाहिए। महात्मा गांधी जी ने भी कहा था कि जहाँ जहाँ सत्य और अहिंसा है वहाँ ही ईश्वर का वास्तव्य होता है। इसलिए हमको सबको मिलकर विश्व को अहिंसा का मतलब फिर से समझा देना चाहिए, क्योंकि
इस जग का उद्धार अहिंसा ही कर सकती है। युद्ध में तो केवल विध्वंस और विध्वंस ही होता है, जो अच्छा नहीं है। इसलिए हमें जो लोग हिंसा करते हैं उनका हृदय परिवर्तन करना चाहिए, उनको मार्गदर्शन करना चाहिए कि हिंसा अच्छी नहीं है। तब इस देश में, इस जग में, इस विश्व में एक भी आतंकवादी नहीं होगा, वो मानव बन जाएगा। एक भी नक्सलवादी नहीं होगा, वो मानव बन जाएगा। यही इस सत्य धर्म की संकल्पना है। इसलिए मुझे आपके विचारों की आवश्यकता है, आपके सुझावों की आवश्यकता है। यासाठी एक नवीन सत्य स्थापन करण्यासाठी आपण मला आपले विचार कळवू शकता। अहिंसेचं महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी मला आपल्या विचारांची आवश्यकता आहे। जेणेकरून या जगामध्ये एकही युद्ध होणार नाही, एकही हिंसा होणार नाही। ह्या जगाला जो हिंसेचा कलंक लागलेला आहे, तो कलंक पुसण्यासाठी एक माणूस अपुरा आहे। यासाठी अनेक माणसांनी एकत्र येण्याची गरज आहे। लेट अस गेट टुगेदर, we will try and we will get success in this mission. We will get success in this mission. The mission on violence, the great mission. Thanks for watching this video. Watch it again and again, share it again and again. सदरली व्हिडिओमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी आपण आपले विचार पोस्ट करा, म्हणजे या व्हिडिओचा दर्जा सुधारता येईल। थँक्स वन्स अगेन। कवितेचं नाव आहे कलीचक्र। कवितेचे कवी आहेत श्री सतीश गोरे सर। एक महाकाव्य, कल्की अवतार काव्य। कलीचक्र बनले षड्विकारांचे, काय तुला नपुसक बनायचे। कलीचक्र बनले षड्विकारांचे, काय तुला नपुसक बनायचे। कली राक्षसांच्या हाती कलीचक्र, कल्की अवतार खास दर्शन चक्र। काय मजाल आहे कलीचक्राची, वीर आहेत लेकरे ही भारताची। तुला निवडायचे, राक्षस बनायचे, की मानव बनून अमर व्हायचे। त्याग आता ते षडकलियुगी चक्र, धारणा करा सतयुगी सत्य धर्म चक्र। जगाला सुधारण्याआधी तू सुधारले पाहिजे, की हे जग पुन्हा कधी बिघडले ना पाहिजे। वातावरण सारे कलंकित झाले, त्या कलंका सदा धुतले पाहिजे। वातावरण सारे कलंकित झाले, त्या कलंका सदा धुतले पाहिजे। जिथे कुठे वाढला का मागणी, त्याला जाळले पाहिजे।
कुठे वाढला क्रोधाग्नी त्याला विझवले पाहिजे. कुठे वाढला लोभ त्याला नष्टिले पाहिजे. कुठे वाढला मद संहारीला पाहिजे. कुठे वाढला मोह तो सदा टाळला पाहिजे. जर वाढला मत्सर त्यागला पाहिजे. कलिचक्र वंदे षडविकारांचे काय तुझला नुस्तक बनायचे. कधी राक्षसाच्या हाती कधी चक्र. कलिकी अवतार हा सुदर्शन चक्र. काय मजाला आहे कधी चक्राची. वीर आहेत लेकरे ही भारताची. तुला निवडायचे राक्षस बनायचे की मानव बनून अमर व्हायचे. तुला निवडायचे राक्षस बनायचे की मानव बनून अमर व्हायचे. त्याग आता ते षड कलियुगी चक्र. धारणा करा सतयुगी सत्य धर्म चक्र. त्याग आता ते षड कलियुगी चक्र. धारणा करा सतयुगी सत्य धर्म चक्र. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये काव्य सभी धर्मों का इस धर्म में स्वागत करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. विश्व में संपूर्ण शांति सुख मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन, एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्कि अवतार काव्य. कवी श्री सतीश गोरे. म्हणजे मी स्वतः. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या कोणत्याही महायुद्धाचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य आतापर्यंत असलेल्या सर्व धर्मातील जे काही युद्ध प्रसंग आहे आणि त्याच्यामध्ये रक्तपात दाखवलेला आहे त्याचे समर्थन करीत नाही. सदरील काव्य रामायणातील, महाभारतातील, शिव महापुराणातील युद्धांचे समर्थन करीत नाही. आतापर्यंत धर्माला लागलेला युद्धाचा कलंक आहे. हा कलंक धुण्यासाठी जेव्हा कल्की अवतार जन्म घेईल तेव्हा तो कल्की अवतार महात्मा गौतम बुद्धाप्रमाणे एक आदर्श अवतार असेल. जसे की महात्मा गौतम बुद्धाने जगाला अहिंसेचा संदेश दिला. युद्ध हे वाईट आहे, अतिशय वाईट आहे. महात्मा गांधीजींनी आपल्याला अहिंसेचा संदेश दिला. म्हणून जगातील युद्धाचा कलंक धुवून काढायचा असेल तर आपल्याला सत्य आणि अहिंसा याचेच पालन करावे लागेल. म्हणून हा कल्की जो विष्णूचा अंतिम अवतार आहे, जो एकेकाळी राम होता, परशुराम आहे, जो एकेकाळी श्रीकृष्ण होता, भगवान नरसिंह होते, त्यांचाच अंतिम अवतार श्री कल्की. हे कोणत्याही मानवासोबत युद्ध खेळणार नाही. त्यांच्याविषयी जर कोणी गैरसमज पसरविलेला असेल तर तो
त्यांच्या भक्तांनी दूर करून घ्यावा. कारण भगवान कल्कीमध्ये आपले परमपिता. कोण असा पिता असेल की जो आपल्या स्वतःच्याच पुत्रास मारेल, स्वतःच्याच पुत्रास माझ्यासोबत युद्ध खेळा मिळेल? कोण असा पिता असेल? म्हणून काही पुराणामध्ये त्यांचे जर चुकीचे वर्णन केलेले असेल, जसे की ते युद्ध खेळतील, त्यांच्या हातामध्ये तलवार असेल, तर ते वर्णन माझ्या दृष्टीने चुकीचे आहे आणि ते चुकीचेच असेल. कारण जगातील युद्धाचा कलंक धुवून टाकायचा असेल तर तो अहिंसेनेच धुता येईल. म्हणूनच त्यांचा 9वा अवतार महात्मा गौतम बुद्ध, विष्णूचा 9वा अवतार आपल्याला असे सांगतात की जगामध्ये युद्ध कधीही खेळू नये. अहिंसा हाच सत्य धर्म आहे. म्हणून महात्मा गौतम बुद्धाचे जे कार्य अपूर्ण राहिलेले आहे ते कार्य संपूर्ण सिद्ध करण्यासाठी महात्मा गौतम बुद्धाचाच त्यानंतरचा अवतार म्हणजे कल्की अवतार होईल आणि महात्मा गौतम बुद्धांचे स्वप्न ते नक्कीच पूर्ण करतील. महात्मा गांधीजींनीही आपल्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात की जिथे सत्य आणि अहिंसा असते तिथेच ईश्वराची वस्ती असते. म्हणून त्याच ठिकाणी सतयुगाची स्थापना होऊ शकेल, ज्या ठिकाणी युद्ध नसेल, ज्या ठिकाणी रक्तपात नसेल, ज्या ठिकाणी अतिरेकी नसतील, नक्षलवादी नसतील. अर्थातच आपण अतिरेक्यांचे आणि नक्षलवाद्यांचे हृदय परिवर्तन करू आणि त्यांचे एक आदर्श मानवामध्ये रूपांतर करू. यासाठी हे ईश्वराचे कार्य सर्वांनी मिळूनच करायला हवे. कारण कोणताही एकटा माणूस हे कार्य करू शकणार नाही. जो कोणी माणूस हे कार्य करण्याचा प्रयत्न करीत राहील त्याच्या पाठीमागे ईश्वराचा आशीर्वाद सतत असेल. थँक्स. सदरील सतयुगाच्या कल्पनेमध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्या व्हिडिओमध्ये पोस्ट कराव्यात. आपले विचार व्यक्त करावेत, जेणेकरून मला दुसऱ्यांदा हा व्हिडिओ सादर करण्यासाठी याच्यामध्ये सुधारणा करता येतील. To improve this video, please suggest your thoughts. I'm awaiting. Please watch this video again and again. Please share this video again and again. Thanks. I am thankful. कवितेचं नाव आहे युद्ध नको. कवितेचे कवी आहेत श्री गोरे सतीश महादेव, म्हणजे मी स्वतः. हे कल्की भगवाना युद्ध नको, हे कल्की भगवाना युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको, युद्ध नको. जगतामध्ये नको मानवांची हिंसा, युद्ध नको. जगतामध्ये नको मानवांची हिंसा. सत्य धर्माचे प्राणामृत जगी बाळगा अहिंसा, सत्य धर्माचे प्राणामृत जगी बाळगा अहिंसा. प्रार्थना करीतो ईश्वर जगी आतंकाला,
प्रार्थना करीतो ईश्वर जगी मानवाला, प्रार्थना करीतो ईश्वर जगी आतंकाला, प्रार्थना करीतो ईश्वर जगी मानवाला. जेव्हा मजला नव्हते माहीत युद्ध, होतो तेव्हा परम सुखी. जेव्हा मजला नव्हते माहीत युद्ध, होतो तेव्हा परम सुखी. जेव्हा मजला नव्हते माहीत युद्ध, नव्हतो तेव्हा दुःखी. याजसाठी कामी निर्मिले जगताला, माझी पुत्रे लढता मी लागे रडण्याला. याजसाठी कामी निर्मिले या जगताला, माझी पुत्रे लढता मी लागे रडण्याला. माझे बोल तुला ऐकूना आधी, जगी महायुद्धे का होऊ लागली. माझे बोल तुला ऐकूना आधी, जगी महायुद्धे होऊ लागली. माझे सांगणे आहे जगताला, माझे सांगणे आहे जगताला. टाळा जगी अतिरेकाला, टाळा महायुद्धाला, टाळा महाप्रलयाला. माझे सांगणे आहे जगाला की टाळा शैतानाला, टाळा जगी अतिरेकाला, टाळा महायुद्धाला, टाळा महाप्रलयाला. कलियुग संपवणी, कलियुग संपवणी स्थापा सतयुगाला. जिथे नसेल युद्ध असेल ईश दर्शनाला. कलियुग संपवणी स्थापा सतयुगाला, जिथे नसेल युद्ध असेल ईश दर्शनाला. दिसेल चालता बोलता ईश्वर, उद्धारित होईल सारे नश्वर. दिसेल चालता बोलता ईश्वर, उद्धारित होईल सारे नश्वर. काल तुम्ही महाकाल तुम्ही, सत्य धर्म आज रक्षिणार तुम्ही. हिंदू धर्म आज रक्षिणार तुम्ही, सर्व धर्म रक्षिणार आज तुम्ही. महत्वपूर्ण सूचना, एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. एक काव्य सभी धर्मों का इस धर्म में स्वागत करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति सुख मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल्कि अवतार काव्य कवी सतीश गोरे स्वामी स्वतः. सदरील कवितेसाठी काही सुधारणा आपण सुचवू शकता आणि त्या आपण या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये पेस्ट कराव्यात अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून या कवितेमध्ये मी सुधारणा करीन. या कवितेतून आपल्याला एक असा संदेश आहे की या जगामध्ये एकही युद्ध झाले नाही पाहिजे. यासाठी जगातील सर्व माणसामध्ये माणसाच्या विचारामध्ये अत्युच्च दर्जाच्या ज्ञानक्रांतीची गरज आहे. म्हणून त्याला लहानपणापासून एका आदर्श शाळेची सुद्धा गरज आहे. या जगातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा अहिंसक बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने सतयुगाची स्थापना झालेली असेल. ज्याप्रमाणे महात्मा गौतम बुद्ध यांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला, त्याप्रमाणेच श्री भगवान विष्णू यांचा अंतिम कल्की अवतारही
अहिंसेचाच मार्ग जगाला दाखवणार आहेत. तरी कल्की अवताराच्या भविष्यवाणीमध्ये काही वेळा मी वाचतो त्यावेळेस ते युद्ध करतील, हातात तलवार घेतील आणि पापी माणसांचा नायनाट करतील, त्यांची हिंसा करतील, असे चुकीचे वर्णन आढळून येते. यावर विश्वास ठेवू नका, कारण तो गैरसमज आहे, मिसअंडरस्टँडिंग. कारण भगवान विष्णूचा 9वा अवतार महात्मा गौतम बुद्ध असं सांगतात की अहिंसा हाच खरा सत्य धर्म आहे. त्यामुळे 9व्या अवतारामध्ये ते असं सांगत असताना शेवटच्या अवतारामध्ये सुद्धा ते त्या पायरीचं नक्कीच पालन करतील. कारण महात्मा गौतम बुद्ध यांच्यापेक्षा अतिशय उत्क्रांत असलेला अवतार हा अंतिम अवतार कल्की अवतार असेल, जो की रामायणामध्ये झालेल्या लढायांचे, रामायणाला लागलेले कलंक, महाभारतामध्ये झालेल्या लढायांचे महाभारताला लागलेले कलंक, शिवमहापुराणामध्ये झालेल्या लढायांचे शिवमहापुराणाला लागलेले कलंक, म्हणजेच धर्माला लागलेले कलंक. म्हणजेच लढाईमध्ये हिंसा होते आणि हिंसा होणे हा एक सर्वात मोठा कलंक आहे. आणि हा कलंक जर धुवून काढायचा असेल तर जगामध्ये लढाई खेळण्यावर कायमस्वरूपी बॅन लागणे आवश्यक आहे. हा बॅन प्रत्येकाने स्वतःचे मन संयमित ठेवून अहिंसेचा जर स्वीकार केला तरच तो यशस्वी होईल, अन्यथा होणार नाही. अन्यथा आपल्याला अनेक पिढ्या दुःख सहन करावं लागेल. कारण कल्की अवताराचा जो काळ आहे त्या काळामध्ये पृथ्वीवरील सर्व वातावरण स्वर्गमय होईल. त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख असणार नाही, कोणीही माणूस कोणाचीही हिंसा करणार नाही. या काळामध्ये कोणीही चोर असणार नाही, लुटारू असणार नाही, कोणीही अतिरेकी असणार नाही. त्या काळामध्ये कोणीही बलात्कारी असणार नाही. कारण सर्वांच्या डोक्यामध्ये ज्ञानाचे सुदर्शन चक्र खुललेले असेल. म्हणूनच ते जग खूप आदर्श असेल. म्हणून आजपासून आपण सद्यस्थितीत चालू असलेल्या कलियुगाला संपविण्यासाठी आपणच सुरू केले पाहिजे. म्हणून खरे बोला, खरे वागा, सत्य आणि अहिंसा पुन्हा एकदा स्वीकारा. महात्मा गांधीजींनीही आपल्याला सांगितलेलं आहे, सत्य आणि अहिंसा जिथे जिथे असते तिथे तिथे ईश्वराची वस्ती असते. थँक्स. वॉच दिस व्हिडिओ अगेन and again. Please share this video again and again. ईश्वर करी अतिरेक्यास प्रार्थना हे कवितेचे नाव आहे. कल्की अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे सर म्हणजे मी स्वतः. ईश्वर करी अतिरेक्यास प्रार्थना, ईश्वर करी अतिरेक्यास प्रार्थना. हे अतिरेक्या माझी या पुत्रा, का विसरलास मानवीय सूत्रा. हे अतिरेक्या माझी या पुत्रा, का विसरलास मानवीय सूत्रा. दिला होता जन्म जेव्हा तुला, नव्हते शस्त्र तुझ्या हाती मुला. दिला होता जन्म जेव्हा तुला, नव्हते शस्त्र तुझ्या हाती मुला. खेळलास बाळा, नाचलास फुला, विसरू नकोस तू माणुसकीला. खेळलास बाळा, नाचलास फुला, विसरू नकोस तू माणुसकीला. मी ईश्वर सर्वांचा एक आस्था,
मी सर्वांचा असतो परमपिता. मी ईश्वर सर्वांचा एक असता, सर्वांचा असतो परमपिता. जगातील जीव माझी लेकरे, जगा जगी सौख्यानंदाने रे. जगातील जीव माझी लेकरे, जगा जगी सौख्यानंदाने रे. नको शस्त्र धारण करू हाती, हिंसेचा कलंक नको लावू माथी. नको शस्त्र धारण करू हाती, हिंसेचा कलंक नको लावू माथी. काय कलियुगी चक्र उलटे फिरते, सत्य जिथे तिथे सदा का हरते. काय कलियुगी चक्र उलटे फिरते, सत्य जिथे तिथे सदा का हरते. तू ज्या विरुद्ध लढे तो नाही तुझ्याहून वेगळा. सारे धर्म एक नच कोणता धर्म असे आगळा. तू ज्या विरुद्ध लढे तो नाही तुझ्याहून वेगळा. सारे धर्म एक नच कोणता धर्म असे आगळा. तुला कधी जन्मा घातिले होते मी हिंदू धर्मी. तुला कधी जन्मा घातिले होते मी हिंदू धर्मी. तूच होतास मुस्लिम कधी होतास शीख धर्मी. तूच होतास मुस्लिम कधी होतास शीख धर्मी. होतास ख्रिश्चन तूच पारसी होतास धर्मी. तूच जैन होतास तूच पारसी होतास धर्मी. होतास ईसाई तूच होणार आहेस सत्य धर्मी. तुझेच नातेवाईक घेती पुनर्जन्म सर्व धर्मी. तूच ईसाई तूच होणार आहेस सत्य धर्मी. तुझेच नातेवाईक घेती पुनर्जन्म सर्व धर्मी. नको नको होऊ क्रूर नको मारू बाळास. नको होऊ क्रूर नको मारू बाळास. नको मारू मुलीस नको मारू आईस. नको हो क्रूर नको मारू बाळास. नको मारू मुलीस आणि आईस. नको मारू माता पित्यास. नको मारू आजी आजोबास. कोण जाणे कोण्या धर्मात तुझा नातेवाईक असेल. कोण जाणे कोण्या धर्मात तुझा नातेवाईक असेल. हा खेळ सत्य सत्याचा जय यात सत्याचाच असेल. हा खेळ सत्य सत्याचा जय यात सत्याचाच असेल. प्रार्थितो हे अतिरेक्या नको बनू अंध. नको फोडू तुझ्या हाताने तुझे प्रारब्ध. प्रार्थितो हे अतिरेक्या नको बनू अंध. नको फोडू तुझ्या हाताने तुझे प्रारब्ध. हे अतिरेक्या स्वीकार अहिंसा तुझ्याच धर्मात राहून. हे अतिरेक्या स्वीकार अहिंसा तुझ्याच धर्मात राहून. सत्याच्या मार्गाने ये तुझे होईलच ईश्वराशी मिलन. हे अतिरेक्या स्वीकार अहिंसा तुझ्याच धर्मात राहून. सत्याच्या मार्गाने ये तुझे होईल ईश्वराशी मिलन. महत्वपूर्ण सूचना. एक व्यक्ति भी तरह मानव धर्म एक व्यक्ति किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक व्यक्ति किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता. एक व्यक्ति किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता. एक व्यक्ति सभी धर्मों का समर्थन करता है. एक व्यक्ति सब धर्म का सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति सुख मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. हलके अवतार का कवि सतीश गोरेस्व म्हणजे मी स्वतः. चला आपण थोडं पुनर्जन्माविषयी बोलूया. ईश्वर तुम्हाला आवाहन करीत आहे
की हे माणसांनो, सुरुवातीला एकच धर्म होता, नंतर अनेक धर्म झाले, आणि आज जे काही अतिरेकी आहेत, नक्षलवादी आहेत, जे निरपराध माणसांची हत्या करतात, गोळीबार करतात, बॉम्बस्फोट करतात, त्यांना ईश्वर सांगू इच्छित आहे की तुम्ही असे करू नका. कारण पूर्वीच्या जन्मामध्ये तुमचे जे नातेवाईक होते, उदाहरणार्थ मुलगा, पत्नी, बायको, आजी, आजोबा, कदाचित या जन्मी ते दुसऱ्या धर्मामध्ये जन्माला आलेले असतील, उदाहरणार्थ भारतात. म्हणून जे अतिरेकी ज्या निरपराध माणसांना मारतात, त्या निरपराध माणसामध्येच त्यांचे जुने नातेवाईक सुद्धा पुनर्जन्म घेतलेले असू शकतात. म्हणून तुमच्या हातामधून खूप मोठा अपराध होतो. कदाचित तुम्ही तुमच्याच लेकराला मारित असताल, पूर्वजन्मातील कदाचित तुमचा एखादा भाऊ असेल. म्हणून या जगामध्ये कोणीही कोणाचीही हिंसा करू नये. म्हणून स्वतः ईश्वर अतिरेक्यास प्रार्थना करीत आहे, आतंकवाद्यास प्रार्थना करीत आहे, नक्षलवाद्यास प्रार्थना करीत आहे की तू तुझे शस्त्र त्याग, तू मानव, तुझ्यातील मानव तू जागा कर, तू मानव हो. तू जर असे केलेस तरच तुला ईश्वर स्वर्गामध्ये स्थान देईल, अन्यथा तुझे स्थान कायमस्वरूपी नरकामध्ये असेल. तुला संधी आहे सुधारण्याची. जर तू सुधारलास, सत्याच्या शरणागत आलास, तर नवसती युगामध्ये तुला जगण्याचा भाव असेल. म्हणून या कवितेतील काही वाक्य महत्वाचे आहेत. ते म्हणजे असे आहेत की ईश्वर करी अतिरेक्यास प्रार्थना, हे अतिरेक्या माझिया पुत्रा, का विसरलास मानवीय सूत्रा. दिला होता जन्म जेव्हा तुला, नव्हते शस्त्र तुझ्या हाती मुला. खेळलास बाळा, नाचलास फुला, विसरू नको तू माणुसकीला. मी ईश्वर सर्वांचा एक असता, मी सर्वांचा असतो परमपिता. जगातील जीव माझी लेकरे, जगा जगी सौख्यानंदाने रे, जगा जगी सौख्यानंदाने रे. नकोस शस्त्र धारण करू हाती, हिंसेचा कलंक नको लावू माथी. काय कलियुगी चक्र उलटे फिरते, सत्य जिथे तिथे सदा का हरते. तू ज्याविरुद्ध लढे तो नाही तुझ्याहून वेगळा, सारे धर्म एक नच कोणता धर्म असे आगळा. तुला कधी जन्मा घातिले होते मी हिंदू धर्मी. तूच होतास मुस्लिम, कधी होतास शीख धर्मी. होतास ख्रिश्चन, तूच होतास कधी बौद्ध धर्मी. तूच जैन होतास, तूच पारसी होतास धर्मी. होतास ईसाई, तूच होणार आहेस सत्य धर्मी. तुझेच नातेवाईक घेते पुनर्जन्म सर्व धर्मी. नको हो क्रूर, नको मारू बाळास, नको मारू मुलीस आणि आईस. नको मारू माता पित्यास, नको मारू आजी आजीस. कोण जाणे कोण्या धर्मात तुझा नातेवाईक असेल, कोण जाणे कोण्या धर्मात तुझा कोणी नातेवाईक असेल. हा खेळ सत्य सत्यांचा, जय यात सत्याचाच असेल. प्रार्थितो हे अतिरेक्या नको गुणवांध, नको फोडू तुझ्या हाताने तुझे प्रारब्ध. हे अतिरेक्या स्वीकार अहिंसा, तुझ्या धर्मात राहून
सत्याच्याच मार्गाने ये, तुझे होईल ईश्वराशी मिळन. थँक्स टू वॉच दिस व्हिडिओ. सदरील कवितेसाठी आपल्या संकल्पना सुचवा, म्हणजे मला या कवितेमध्ये सुधारणा करता येईल. थँक्स. वॉच दिस व्हिडिओ and share this video for me again and again to spread truth in the universe. Thanks. You will meet your God surely. कवितेचं नाव आहे भारतेश्वर. कल्की अवतार काव्य कवी सतीश गोरे म्हणजे मी स्वतः. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. हे अतिरेक्या, मी तुला हिंसा करू नकोस ही लाखो वेळा प्रार्थना करीत आहे, कारण तू माझा बाळ आहेस. तुला माझी माणुसकीची प्रार्थना समजली नाही, तर माझा भारत सदैव युद्धसज्ज आहे. तरी जगातील सर्व दहशतवाद्यांना सावधगिरीचा इशारा आहे की भारत आतंकी राक्षसांना संपविल्याशिवाय राहणार नाही. ही भारतेश्वराची भीष्म प्रतिज्ञा आहे. मी लाखो वेळा म्हणतो की स्वीकार अहिंसा, 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 मी लाखो वेळा म्हणतो की स्वीकार अहिंसा. जर तू ऐकले नाहीस तर तुला माझी माणुसकीची प्रार्थना समजली नाही, तर माझा भारत सदैव युद्धसज्ज आहे. तरी जगातील सर्व दहशतवाद्यांना सावधगिरीचा इशारा आहे की भारत आतंकी राक्षसांना संपविल्याशिवाय राहणार नाही. कारण आतंकवादी हा शेवटी, जर त्याचं हृदय परिवर्तन होत नसेल तर तो शेवटी राक्षसच असतो आणि तो मानवतेचा शत्रू असतो. तरी जगातील सर्व दहशतवाद्यांना सावधगिरीचा इशारा आहे की भारत आतंकी राक्षसांना संपविल्याशिवाय राहणार नाही. ही भारतेश्वराची भीष्म प्रतिज्ञा आहे. मी लाखो वेळा म्हणतो की स्वीकार अहिंसा, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. ईश्वर करी अतिरेक्यास प्रार्थना, हे अतिरेक्या माझी या पुत्रा, का विसरलास मानवीय सूत्रा. दिला होता जन्म जेव्हा तुला, नव्हते शस्त्र तुझ्या हाती मुला. खेळलास बाळा, नाचलास तुला, विसरू नकोस माणुसकीला. मी ईश्वर सर्वांचा एक असतो, मी ईश्वर सर्वांचा एक असतो. खेळलास बाळा, नाचलास तुला, विसरू नकोस तू माणुसकीला. मी ईश्वर सर्वांचा एक असता, मी सर्वांचा असतो परमपिता. जगातील जीव माझी लेकरे, जगाजगी सौख्यानंदाने आली. नकोस शस्त्र धारण करू हाती, हिंसेचा कलंक नको लावू माथी. काय कलियुगी चक्र उलटे फिरते, सत्य जिथे तिथे सदा का हरते. तू ज्याविरुद्ध लढे तो नाही तुझ्याहून वेगळा, सारे धर्म एक नच कोणताही धर्म असे आगळा. तू ज्याविरुद्ध लढे तो नाही तुझ्याहून वेगळा, सारे धर्म एक नच कोणताही धर्म असे आगळा. तुला कधी जन्मा घातिले होते मी हिंदू धर्मी, तूच होतास मुस्लिम कधी होतास शीख धर्मी. होतास ख्रिश्चन तूच होतास कधी बौद्ध धर्मी. तूच जैन होतास, तूच पारसी होतास धर्मी, होतास ईसाई, तूच होणार आहेस सत्य धर्मी. तुझेच नातेवाईक खेती पुनर्जन्म सर्व धर्मी. नको होऊ क्रूर, नको मारू बाळास,
नको मारू मुलीस आणि आईस, नको मारू माता पित्यास, नको मारू आजी आजोबास. कोण जाणे कोण्या धर्मात तुझा कोणी नातेवाईक असेल, हा खेळ सत्य सत्याचा जय यात सत्याचाच असेल. प्रार्थितो हे अतिरेक्या नको बनू अंध, नको फोडू तुझ्या हाताने तुझे प्रारब्ध. प्रार्थितो हे अतिरेक्या नको बनू अंध, नको फोडू तुझ्या हाताने तुझे प्रारब्ध. हे अतिरेक्या स्वीकार अहिंसा तुझ्याच धर्मात राहून. सत्याच्या मार्गाने ये तुझे होईलच ईश्वराशी मिलन. या तिरेक्या स्वीकार अहिंसा तुझ्याच धर्मात राहून. सत्याच्या मार्गाने तुझे होईल ईश्वराशी मिलन. भारतेश्वर. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. हे अतिरेक्या मी तुला हिंसा करू नकोस ही प्रार्थना लाखो वेळा करीत आहे, कारण तू माझा बाळ आहेस. तुला माझी माणुसकीची प्रार्थना समजली नाही तर माझा भारत सदैव युद्धसज्ज आहे. तरी जगातील सर्व दहशतवाद्यांना सावधगिरीचा इशारा आहे की भारत आतंकी राक्षसांना संपविल्याशिवाय राहणार नाही. ही भारतेश्वराची भीष्म प्रतिज्ञा आहे. मी लाखो वेळा म्हणतो की स्वीकार अहिंसा, स्वीकार अहिंसा, स्वीकार अहिंसा, स्वीकार अहिंसा. सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते, सत्यमेव जयते. स्वीकार अहिंसा, सत्यमेव जयते, स्वीकार अहिंसा, सत्यमेव जयते, स्वीकार अहिंसा, सत्यमेव जयते. स्वीकार अहिंसा, सत्यमेव जयते, स्वीकार अहिंसा, सत्यमेव जयते. स्वीकार अहिंसा, सत्यमेव जयते, स्वीकार अहिंसा, सत्यमेव जयते. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्मों में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता है. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलन संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल के अवतार कवी सतीश गोरेस्व. सदरील कल्पकाव्यासाठी आपण आपल्या मार्गदर्शक सूचना यूट्यूब ब्लॉगमध्ये पोस्ट करू शकता. आपल्या सूचनांचे हार्दिक स्वागत आहे. प्लीज watch this video again and again. Try to understand. Please share this video again and again. The God Kalki, the last incarnation of the God Kalki is coming, and you will meet with your God. Surely you will meet with your God. चला, एका नवीन सतयुगाची स्थापना आपण करूया. एकमेकांना सहकार्य करूया आणि आपण एका नवीन सतयुगाची स्थापना करूया. थँक्स. कवितेचे नाव आहे ढोंग नास्तिकतेचे. कवितेचे कवी आहेत श्री सतीश गोरे. कल्की अवतार काव्य. तो उगी काय ढोंग करतोस नास्तिकतेचे, हा साक्षात्कार करीतो तुझा ईश्वराशी. तुझा सामना प्रत्यक्ष ह्या सत्याशी, आणि अक्षरालाही मानितो ईश्वर. परमेश्वराचा होत नाही कधी क्षर. वाच पुस्तकाच्या पानोपानी ईश्वर. अक्षराने शब्द शब्दाने वाक्य वाक्याने भाषा. अक्षराने शब्द शब्दाने वाक्य वाक्याने भाषा. मला माहीत आहे ईश्वराची ही खरी मातृभाषा.
मला माहीत आहे ईश्वराची ही खरी मातृभाषा. हे नास्तिका, तू ही बोले भाषा, आम्हीही बोलतो सत्याची भाषा. तुझे नास्तिकपण ढोंगी हे सिद्ध मी करे. आस्तिका आपण सर्व ईश्वरांची लेकरे. महत्वपूर्ण सूचना. एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है. एक काव्य अभितक पे किसी भी युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है. एक काव्य किसी भी तरह धर्म युद्ध का समर्थन नहीं करता है. एक काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्म में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ईश्वर से मिलन संभव है. धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन, एकता, अहिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल के अवतार काव्य कवी श्री सतीश गोरे सर. सदरील कवितेच्या संकल्पनेसाठी आपण आपल्या संकल्पना सुचवू शकता. सदैल कल्पकाव्यासाठी आपण आपल्या संकल्पना सुचवू शकता. एक कल्प जर वास्तवात आले, नवीन सतयुगाची स्थापना नक्कीच होईल. मी आतुरतेने वाट पाहत आहे कधी आगमनाची. मी आतुरतेने वाट पाहत आहे कलियुग संपण्याची. मी आतुरतेने वाट पाहत आहे सतयुगाच्या स्थापनेची. Please watch this video again and again. Please share this video again and again. Thanks. ईश्वराचे अस्तित्व. हलके अवतार काव्य कवी सतीश गोरे. सत्याचे अस्तित्व, ईश्वराचे अस्तित्व, सत्याचे अस्तित्व, ईश्वराचे अस्तित्व, सत्य धर्म असे हे सत्व महत्व. जगाचे अस्तित्व, ईश्वराचा पुरावा. देव नेहमी मनात वसावा. मन सुंदर मंदिर बनवा. पंचतत्वाचे अस्तित्व, ईश्वराचे अस्तित्व. सूर्य दर्शन, ईश्वर दर्शन, पृथ्वी दर्शन, माता दर्शन. तो ओघी काय ढोंग करतोस नास्तिकतेचे. हा साक्षात्कार करीतो तुझा ईश्वराशी. तू ओघी काय ढोंग करतोस नास्तिकतेचे. हा साक्षात्कार करीतो तुझा ईश्वराशी. तुझा सामना प्रत्यक्ष ह्या सत्याशी. आम्ही अक्षरालाही मानितो ईश्वर. परमेश्वराचा होत नाही कधी क्षर. आम्ही अक्षरालाही मानितो ईश्वर. परमेश्वराचा होत नाही कधी क्षर. वाच पुस्तकाच्या पानोपानी ईश्वर. अक्षराने शब्द, शब्दाने वाक्य, वाक्याने भाषा. अक्षराने शब्द, शब्दाने वाक्य, वाक्याने भाषा. मला माहीत आहे ईश्वराची ही खरी परिभाषा. मला माहीत आहे ईश्वराची ही खरी मातृभाषा. हे नास्तिका, तू बोले भाषा, आम्ही बोलतो सत्याची भाषा. तुझे नास्तिकपण ढोंगी हे सिद्ध करेन. तुझे नास्तिकपण ढोंगी हे सिद्ध मी करे. आस्तिका आपण सर्व ईश्वरांची लेकरे. सांग सांग आकाशात ईश्वर आहे की नाही. आकाशाचा उपयोग आहे की नाही. आकाशेश्वर देई घुमण्यास जागा. आता तरी सत्यत्वाने वागा. सांग पाण्यात ईश्वर आहे की नाही. पाण्याशिवाय तू जगणार नाही. सांग धानी माता ईश्वर आहे की नाही. तू धानी मातेचे अन्न खाणार की नाही. तुझे नास्तिकपण ढोंगी हे सिद्ध मी करे. आस्तिका आपण सर्व ईश्वरांची लेकरे. सांगा आकाशात ईश्वर आहे की नाही. आकाशेश्वर देई घुमण्यास जागा. आकाशेश्वर देई घुमण्यास जागा. आता तरी सत्यत्वाने वागा.
सांग पाण्यात ईश्वर आहे की नाही, पाण्याशिवाय तू जगणार नाही. सांग धरणी माता ईश्वर आहे की नाही, तू धरणी मातेचे अन्न खाणार की नाही. प्राणवायूला ईश्वर तू मानणार की नाही, प्राणवायू वाचून जीवन तरणार नाही. प्राणवायूला ईश्वर तू मानणार की नाही, प्राणवायू वाचून जीवन तरणार नाही. तेज शक्ती मिळे तुला माता शक्तीपासून, शक्ती माता आपली आपण बाळा समान. माझा धर्म शिकवे मला, जन्मदात्यात ईश्वर पहा, पालन करत्यात ईश्वर पहा, महादेवात ईश्वर पहा. हर हर महादेव, महादेवात ईश्वर पहा. हर हर महादेव, हर हर महादेव. जय जय महादेव. हर हर महादेव. जय जय महादेव. आई वडील ईश्वरा समान, सूर्य आकाशी ईश्वरा समान, हिंदू धर्म ईश्वरा समान, सत्य धर्म ईश्वरा समान. तुझे नास्तिकपण ढोंगी हे सिद्ध मी करे, आस्तिक आपण सर्व ईश्वरांची लेकरे. सांग आकाशात ईश्वर आहे की नाही, आकाशाचा उपयोग आहे की नाही. आकाशेश्वर देई घुमण्यास जागा, आता तरी सत्य तत्वाने वागा. सांग पाण्यात ईश्वर आहे की नाही, पाण्याशिवाय तू जगणार की नाही. तेज शक्ती मिळे तुला माता शक्तीपासून, शक्ती माता आपली आपण बाळा समान. सांग जलात ईश्वर आहे की नाही, तू जल पिणार की नाही, जलास ईश्वर मानणार की नहीं. महत्वपूर्ण सूचना, एक काव्य किसी भी तरह मानव हिंसा का समर्थन नहीं करता है, एक काव्य किसी भी तरह गोवध का समर्थन नहीं करता है, एक काव्य किसी भी तरह महायुद्ध का समर्थन नहीं करता है, एक काव्य अब तक हुए किसी भी युद्ध का समर्थन नहीं करता है, चाहे वो रामायण से हो या महाभारत से या शिव महापुराण से हो, किसी भी युद्ध का ये समर्थन नहीं करता है. ये काव्य सभी धर्मों का समर्थन करता है. ये धर्म सबका सत्य धर्मों में हार्दिक स्वागत करता है. ये धर्म अंधश्रद्धाओं का समर्थन नहीं करता. ये धर्म ईश्वर पर संपूर्ण विश्वास रखता है. ईश्वर श्रद्धा और भक्ति करने से ही ईश्वर से मिलना संभव है. ये धर्म ज्ञान और विज्ञान को मानता है. विश्व में संपूर्ण शांति, सुख, मानवता की स्थापना, सभी देशों का मिलन और एकता, हिंसा आदि सारे सत्य की स्थापना ही सत्य धर्म का उद्देश्य है. जगत में फैला हुआ आतंकवाद कायम स्वरूपी खत्म करना इस सत्य धर्म का उद्देश्य है. कल के अवतार काव्य कवी श्री सतीश गोडेश्वर म्हणजे मी स्वतः. सदरील काव्य आतापर्यंत झालेल्या एकाही युद्धाचे समर्थन करीत नाही, कारण युद्ध हा धर्मास लागलेला सर्वात मोठा कलंक आहे. हा कलंक अहिंसेशिवाय पुसला जाऊ शकत नाही, हे महात्मा गौतम बुद्धांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. म्हणून महात्मा गौतम बुद्धांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. महात्मा गांधीजी पण म्हणतात की आपण अहिंसेचं पालन केलं पाहिजे, आणि आपण केलंच पाहिजे. विष्णूचा 9वा अवतार महात्मा गौतम बुद्ध हे होते, आणि 10वा आणि अंतिम अवतार कल्की अवतार. म्हणूनच कल्की अवताराचं मुख्य उद्देश असा आहे की आतापर्यंत धर्माला जेवढे कलंक लावले ते कलंक धुवून काढणे हे कार्य त्यांचे आहे. त्यामुळं युद्ध हा सुद्धा एक सर्वात मोठा कलंक आहे, जो की सर्व धर्मांना लागलेला आहे. आणि तो कलंक जर धुवून काढायचा असेल तर त्याला अहिंसेशिवाय दुसरा पर्याय नाहीच. म्हणून सत्य आणि अहिंसा स्वीकारा आणि दोन्हीचं पालन करा. Thanks to watch it again and again. Please share it again and again. सदरील व्हिडिओसाठी आणि कल्की अवताराच्या कल्पासाठी, संकल्पनेसाठी आपण आपले विचार मला सुचवू शकता, ज्यामुळे
सदरील कवितेमध्ये मला दुरुस्त्या करता येतील, परंतु कल्की अवतार हा कसल्याही प्रकारे हिंसक अवतार नाही. पुराणामध्ये त्यांचे वर्णन कदाचित काही धर्मभ्रष्ट माणसांनी चुकीचे केलेले असावे आणि मला बऱ्याच ठिकाणी त्यांच्या हातामध्ये कुणाला तरी मारण्यासाठी ते तलवार घेऊन जात आहेत असं वर्णन आढळतं. माझ्या दृष्टीने ते 100% चुकीचं आहे. कारण महात्मा गौतम बुद्ध हे श्री विष्णूचा 9वा अवतार असताना 10वा अवतार हा अंतिम अवतार श्री कल्की आहे आणि तो महात्मा गौतम बुद्ध यांच्या पुढचं पाऊल असल्यामुळं महात्मा गौतम बुद्धाची जी एक सर्वोत्कृष्ट आदर्श स्टेप होती, पायरी होती 9व्या अवताराची, त्या पायरीचं ते उल्लंघन करू शकत नाहीत. त्याशिवाय त्यांचा तो कल्की अवतार सिद्ध होऊ शकत नाही, कारण तो युद्धामुळे लागलेला हिंसेचा कलंक पुसू शकणार नाही. आणि युद्ध हे अतिशय वाईट आहे. त्याच्यामध्ये प्राणहानी होते, वित्तहानी होते, अनेक स्त्रिया विधवा होतात, निरपराध व्यक्ती, बालके युद्धामध्ये मारले जातात. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणून सदरील काव्य कसल्याही प्रकारे कोणत्याही युद्धाचे समर्थन करीत नाही. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धाचे समर्थन करीत नाही. आतापर्यंत झालेल्या कोणत्याही युद्धाचे समर्थन करीत नाही. थँक्स.